25 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे आणि आपण बघितलं तर आज आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलेलं आपण एकंदर बघितलं। आज देवाचा पलंग काढण्यात आलेला आहे, देवाचे सगळे राजोपचार बंद करण्यात आलेले आहेत आणि नित्योपचार फक्त सुरू ठेवण्यात आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये जवळपास 20 ते 25 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आणि त्यांना सुलभ आणि लवकर आणि जलद गतीने दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीच्या वतीने आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलं आहे। माझ्याबरोबर मंदिर समितीच्या सदस्य माधवी निगडे मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मॅडम काय सांगाल की आजपासून विठ्ठलाचं पलंग निघालेलं आहे। आजपासून देवाचं दर्शन हे 24 तास सर्व भाविकांसाठी खुले झालेले आहे। या देवाचा जेव्हा पलंग निघतो त्यावेळेस देवाचे राजोपचार जे असतात म्हणजे दुपारचं जे पोशाख वगैरे असतो ते बंद होतं आणि ते जे वेळ जातो तो भाविकांच्या दर्शनासाठी जास्तीत जास्त उपलब्ध होतो। पण यामध्ये देवाचे नित्योपचार हे चालू असतात। मग देवाचे नित्योपचार म्हणजे पहाटेची पूजा आणि देवाला 2 वेळा प्रसाद आणि संध्याकाळी लिंबू पाणी हे असं देवाला या काळामध्ये चालू असतं। या अगोदर VIP दर्शनाची सध्या VIP दर्शन बंद केल्यामुळं जास्त काळ भाविकांना लागत होता, परंतु आता मंदिर समितीने जो निर्णय घेतलाय VIP दर्शन बंद झालं त्यामुळे दर्शनाचा काळ काय कमी झालेला असेल। VIP दर्शनाचं जे दर्शन बंद केलेला निर्णय मंदिर समितीने घेतलाय, जेव्हा मंदिर समिती असा निर्णय घेते त्यावेळेस जो भाविकांचा कमीत कमी 7 ते 8 तास हा वेळ वाचतो। म्हणजे पूर्वी जे भाविकांना दर्शन रांगेमधून दर्शन घ्यायला 36 तास किंवा 28 तास लागतात ते 20-22 तासापर्यंत कमी कालावधी होऊन लवकरात लवकर भाविकांना आणि जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळतं। आजपासून कधीपर्यंत विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। आजपासून देवाचं दर्शन जे चालू झालेलं आहे ते प्रक्षाळ पूजा म्हणजे साधारणतः 3 ऑगस्टच्या आसपास प्रक्षाळ पूजा येत आहे, तोपर्यंत देवाचं दर्शन हे 24 तास चालू राहणार आहे। आपण पाहिलं तर आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे। आजपासून खरं तर देवाचा जो पलंग काढण्यात आला आहे ना, आजपासून विठ्ठलाचं भाविकांना 24 तास दर्शनासाठी उभा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।